ध्येय, लक्ष ठरवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 2025 सालासाठी असं काहीसं तुम्ही ठरवलं आहे का, की ओव्हरऑल तुमच्या लाईफसाठी काही ठरवलं आहे? पण फक्त ध्येय ठरवू नका, तर ते कुठेतरी लिहा आणि अशा ठिकाणी लिहा जिथे ते तुमच्या कायम नजरेसमोर येईल, जिथे तुम्हाला ते आठवण देत राहील. कुणीतरी आठवण करून देणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला माहिती आहे, हनुमानाला सुद्धा त्याच्या शक्तींची आठवण करून दिली गेली होती. ज्या वेळेस समोर समुद्र होता आणि लंकेत जायचं होतं, त्यावेळेला त्याला प्रश्न पडला की एवढ्याला मी कशी उडी मारू शकेन. तेव्हा कोणी ओळख करून दिली होती आठवते तुम्हाला? जांबवंताने. जांबवंताने त्याला ओळख करून दिली, ती त्याच्यातल्या शक्तीची. लहानपणी जन्म झाल्या झाल्या त्यांनी सूर्याला गिळायला झेप घेतली होती या गोष्टीची. तसंच असतं, आपल्यात सुद्धा शक्ती असतेच. म्हणूनच आपलं लक्ष हे देखील जांबवंतासारखं काम करतं. ते लक्ष त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतं, आपल्यातली शक्तीची जाणीव करून देत असतं. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन छानशाच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. दोघांनी मिळून अगदी छान असा ब्रेकफास्ट केला, निवांत गप्पा मारत. आणि त्यानंतर आहोंनी ही कॉफीची बॉटल मला क्लीन करून दिली. यावरचा पेपर काढला त्यांनी. आणि हे असं कलाकुसरीचं काम मला तर नाही बुवा जमत, ते काम आहोंनाच जमतं. आणि हो, ही बॉटल मला माझ्या मैत्रिणीनी समोरच्या म्हणजेच सुतन्वीनी दिलेली आहे. मागे मी जेव्हा किचन ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मी म्हटलं होतं की या कॉफीच्या बॉटल्स ज्या मोठ्या साईजच्या आहेत त्या मला सुतन्वीनी दिल्या आहेत. ॲक्च्युली ती टाकायला निघाली होती, मीच त्या घेऊन आले होते की दे, या मी वापरते म्हणून. आणि तेव्हाच तिला मी हे सांगून आले होते, जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये तुझ्याकडे अशा बॉटल रिकाम्या होतील तेव्हा मला नक्की दे. तर तिने आठवणीनं आत्ता मला आणून दिली आहे पुन्हा. तर अशा 3 बॉटल झाल्या माझ्याकडे आणि त्याचा मी छान असा सेट बनवला, तोच तुम्ही आत्ता पाहिला. दुपारची वेळ आहे. आज जेवणामध्ये विशेष असं काही बनणार नाही आहे. म्हणून मग मी काय ठरवलं की चला ॲटलिस्ट भजी बनवतच आहोत तर भज्यांचं प्लॅटर बनवूया. त्याच बॅटरचा वापर करून घरात पालक तर होताच आणि पोटॅटो म्हणजे बटाटा तर असतोच. तर बटाटा भजी, कांदा भजी आणि पालक भजी बनणार आहेत. टोमॅटोची चटणी बनवली. टोमॅटोच्या चटणीसाठी टोमॅटो, कांदा, अद्रक, थोडासा लसूण, त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हो, त्यामध्ये शेव टाकायची असते अशा चटणीमध्ये. नाही टाकली तरीसुद्धा छानच होती टोमॅटोची चटणी. बट ना, माझ्याकडे थोडासाच अगदी आलू भुजिया शिल्लक होता आणि आपण गृहिणी काहीही वाया जाऊ नाही देत. तर थोडासाच तो आलू भुजिया कोणी खातच नव्हतं, सतत या भरणीतून त्या भरणीत. म्हटलं चला याला ना चटणीमध्ये ॲड करून टाकू. बट तो इतका असा काही ना त्या चटणीत फिट नाही झाला, म्हणजे ना इतकी काही टेस्ट बेटर नाही झाली. अनेकदा काय होतं माहिती आहे की परिस्थितीने लादलेलं कार्य आपण रोज करत असतो, ते आपण ध्येय समजून करायला लागतो. खरं तर हे परिस्थितीने लादलेलं असतं, आपण ठरवलेलं नसतं. हे बघा, एखादी व्यक्ती ठरवती की मला महिन्याला एवढे पैसे घरात आणलेच पाहिजेत. याचं कारण अनेकदा घरची परिस्थिती हेच असतं. कर्ज काढलेलं असतं, त्याचा हप्ता भरायचा असतो. आणि या उलट अगदी आपलं स्त्रियांचं, गृहिणींचं ध्येय रोजचं काय, तर आपली मुलं, आपला नवरा भुकेलेला आहे, स्वयंपाक केलाच पाहिजे. प्रीती, ताक पिणार आहेस? ओके. रविवार असून आज स्पेशल काहीच नव्हतं दुपारच्या जेवणात. भज्यांचं प्लॅटर हेच स्पेशल होतं आज आणि त्याच्यासोबत फ्रेश असं ताक. ते पिऊन मस्त आराम झाला. आहोनी मूव्ही पाहिला. तो कोणता मूव्ही सुरू होता माहिती आहे? रेस 3. तो आत्ता पाहिला आम्ही, कारण आम्ही ना जास्त टॉकीजला नाही जात. तर संध्याकाळच्या वेळेला 5:30-6 झाले असतील लिटरली. आहोंना बसवत नव्हतं की म्हणे खूप दिवस झालं हे 2 ड्रॉवर्स मी तुला ऑर्गनाईज करायला सांगितली आहेत, पण तुझ्याकडून होत नाही आहे ते, तर मीच सुरुवात करतोय,
तुला करायचं असेल तर तूही करू शकते. तर मग म्हटलं ठीक आहे, चला आता तुम्ही करताय तर मीही करते. एक ड्रॉवर त्यांनी घेतला आणि एक ड्रॉवर मी. तर हा आहे ना, हा त्यांचाच ड्रॉवर आहे बरं का. यामध्ये हार्डवेअरचं जे काही सामान असतं घरामध्ये लागणारं, बऱ्याच वेळेला इथे तिथे छोटीशी किरकोळ अशी दुरुस्ती करायची असते ना त्या कामासाठी, तर त्याचमध्ये काही बाकीचं साहित्यसुद्धा मिक्स झालं होतं. तर तो ड्रॉवर अहो ऑर्गनाईज करतायत. आणि हे बघा, मी काय म्हणत होते, हा काढू नका ड्रॉवर बाजूला, आपण ना ओल्या कपड्यांनी पुसून घेऊया कोलींनी. बट नाही, आहोंचं काम हे असं असतं, करायचं तर अगदीच डीप क्लीन करायचं. तर लिटरली ते त्यांनी ड्रॉवर बाजूला केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपला प्लाय अगदी वॉटरप्रूफवाला प्लाय आहे, तोही चांगल्या कंपनीचा. डायरेक्ट त्याला जेट स्प्रेनीच क्लीन करायचं. बऱ्याच वेळा आदिवासी तेलाबद्दल विचारलं गेलं आहे की तुम्ही कोणतं आदिवासी तेल वापरता. आणि परवा प्रीतीने सुद्धा अशी कमेंट केली होती की एकदा दाखव की तू कोणतं आदिवासी हेअर ऑइल वापरते. तर आहोंच्या हातामध्ये जे आहे ना ते नीलांबरी हर्बल हेअर ऑइल आदिवासी असं आहे. पण प्रीती मला नाही वाटत की हे ओरिजिनल असेल म्हणून, कारण आहोंचं असं म्हणणं आहे हे गुजरातमधून आलं आहे. तर गुजरातमध्ये बनतं का हे? आम्ही ना आता पुन्हा एक वेगळ्या साईटवरून आदिवासी हेअर ऑइल मागवणार आहोत. आणि आत्ता जे आम्ही वापरतोय तेही इतकं खराब आहे असं नाही. ते लावल्यानंतर एक मेजर डिफरन्स मला जाणवला, ते म्हणजे केस खूप सॉफ्ट होतात. आणि आहोंचं असं म्हणणं आहे या तेलाबाबतीत, कारण तेच हे तेल जास्त वापरतात. म्हणजे लिटरली 4 बॉटल आम्ही ऑर्डर केल्या होत्या. एक मी माझ्या बहिणीला गिफ्ट केलं, आहोंनी एक त्यांच्या मित्राला गिफ्ट केलं. आणि 2 बॉटलमधलं आता तुम्ही पाहिलं की सेकंड बॉटलमधलं केवढंसं तेल शिल्लक आहे. तर यामधलं मेजर 90% ऑइल हे आहोंनी वापरले. तर आहोंचे केस आता बघा तुम्ही कसे दिसत आहेत व्हिडिओमध्ये. आहोंचं असं म्हणणं आहे की मला खूप चांगला फरक पडला आहे, माझे केस गळायचे कमी झाले आहेत, सॉफ्ट झालेत आणि थोडेसे दाटसुद्धा वाटत आहेत त्यांना, म्हणजेच रिग्रोथ आहे. बापरे, केवढा हा कचरा. तर हा कचरा कशाचा आहे माहिती आहे? जे काही दिवाळीमध्ये वापरण्यासाठी उटणं आणलेलं असतं ना, तर ते उटण्याचे पॅकेट्स असेच त्यामध्ये ठेवून दिलेले होते, तर ते सांडलेत त्यामध्ये. आता हार्डवेअरच्या ड्रॉवरमध्ये उटणं काय करते? तर हे असंच असतं हो, घरात जेव्हा खूप सारे ड्रॉवर असतात ना, तर वरती दिसेल ती वस्तू त्यामध्ये कोंबली जाते. आणि मला एकदा कमेंटसुद्धा होती की ताई तू कसं काय गं, तुझ्या घरात काही सामान कसं नाही दिसत, कुठं ठेवते तू सारं? तर हे बघा, हे अशा गोष्टी आणि माझं सारं सामान हे असं ड्रॉवरमध्ये कोंबलेलं आहे. म्हणजेच सगळेच ड्रॉवर सध्या ऑर्गनायझेशनसाठी आलेले आहेत. असं नाही की मी ते ऑर्गनाईज करत नाही, वेळच्या वेळी मी ते करतही असते, पण पुन्हा ते असे विस्कटत असतात, कारण त्याला ना डेडिकेटेड असे ऑर्गनायझर्स आणलेले नाही आहेत अजून. म्हटलं फर्निचरवर इतका सारा खर्च केला आहे, आता पुन्हा ते ऑर्गनायझर्सवरती करायचा का, म्हणून ते असंच ठेवून दिलं गेलं आहे. पण आता हळूहळू घेईन ऑर्गनायझर्स आणि करेन हे सगळे ड्रॉवर्स ऑर्गनाईज, आणि तुम्ही पाहालच ते व्लॉगमध्ये. या छोट्याशा 2 ड्रॉवरमध्ये अगदी दुनियाभराचा कचरा आणि सामान निघालं बरं का. अगदी छोटं 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 खूप सारं. आहोंना एक बॉक्स हवा होता, तर मी इकडे जुगाड केला आहे, कारण हे जे काही हार्डवेअरचं सामान आहे हे बसेल असा प्लास्टिकचा डब्बा तर काही मला घरात मिळाला नाही. मग मी त्यांच्याच शूचा बॉक्स असतो ना, सेफ्टी शूजचा, ऑफिसमधून मिळालेला तो बॉक्स त्यांना दिला आहे, कारण तो अगदीच मजबूत होता, दणकट होता. म्हटलं ठेवा, सध्या याने काम चालवा. आणि हे जे काही स्टोन्स आहेत कलरफुल, हे मी एफसी रोडवरून हौसेने विकत आणले होते. माझ्या जुन्या घरातल्या सोफ्याच्या हातांमध्ये मी जी काही डिझाईन केली होती काचेची, त्यामध्ये ठेवण्यासाठी. पण काचा फुटून गेल्या, मग हे स्टोन काय करायचे, ते मी घेऊन आली इकडे. आत्ता या स्टोनचा हा अशा पद्धतीने वापर केला आहे. आणि आता तुम्ही जो काही मनी प्लांट पाहिला ना, तो सुद्धा माझ्या जुन्या घरातील आहे. अगदी खराब होत आला आहे, बट मी त्याला ठेवला आहे. जोपर्यंत आहे चांगला तोपर्यंत आहे, त्यानंतर मी नवीन आणेन. सेकंड ड्रॉवरमधून हे माझं सारं साहित्य निघालंय. आता हे इथं कसं आलं, तर कॉमन वॉश बेसिनच्या जवळ रोज रात्री नाईट टाईमचं स्किन केअर करण्यासाठीचं लागणारं साहित्य, किंवा सकाळी अंघोळीनंतर, कारण ड्रेसिंग टेबलचं ते वेगळं मेकअपचं साहित्य तिकडे ठेवलं आहे मी, आणि इकडे या कॉमन वॉश बेसिनच्या इथे हे असं डेली लागणारं साहित्य ठेवलं आहे. तर तेही मी ऑर्गनाईज करून घेतलं. आणि ते आत्ता तुम्ही जे काही प्लास्टिकचे ऑर्गनायझर्स पाहिले ते मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले होते. त्यातले काही मी माझ्या ड्रेसिंग टेबलसाठी वापरलेत आणि उरलेले हे इथे. म्हणजे घरात आपल्याला जिथे मेकअप करावासा वाटेल तिथे साहित्य उपलब्ध असायला हवं, हे अशी सोय मी करून ठेवली आहे. आणि तुम्ही पाहिलं ड्रॉवर किती पटकन सुकले. तर मला चिंता लागून राहिली होती की
प्लाय खराब तर नाही ना होणार, पण नाही तो पटकन सुकला गेला, म्हणजेच खरंच चांगल्या ग्रेडचा प्लाय आहे. आणि हे बघा, हे अशा पद्धतीनं इथं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. खरं तर अजून चांगल्या ऑर्गनायझर्सची गरज आहे, पण ठीक आहे हो, यालासुद्धा मी पैसे दिले होते आणि हौसेनं मागवलं होतं. हे एक जडीबुटियावालं ऑइल आहे, म्हणजेच जडीबुटिया आहेत बॉटलमध्ये काचेच्या, त्यामध्ये आपण आपलं पॅराशूटचं ऑइल टाकून भिजत ठेवून द्यायचं रात्रभर, किंवा काही दिवस ठेवलं तरी चालतं आणि त्यानंतर ते ऑइल वापरायचं. अजूनही मला ते वापरणं झालं नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी मला कल्पनाने ते दिले. ती फिरायला गेली होती मैसूर उटीला आणि तिथून ती माझ्यासाठी पण अशी एक बॉटल घेऊन आली होती. हार्डवेअरचं सगळं साहित्य या ड्रॉवरमधून बॉक्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि तो बॉक्स आता दुसऱ्या ड्रॉवरमध्ये गेला आहे. तर हा ड्रॉवर फुल्ली मिळाला आहे आता. खूपच जागा आहे यामध्ये. तर बरंच काही साहित्य असं ठेवलं गेलं आहे, मिसलेनियसच म्हणू शकतो आपण याला, पण गरजेचं आहे. हाताशी पटकन येणारं, त्यामध्ये काही साफसफाईसाठी लागणारे हँड ग्लोव्ज वगैरे आणि ऑल आऊट. तुम्ही बघू शकता तिथे हार्पिकचं जे काही आपण ड्रेनेज काढण्यासाठी वापरतो ती पावडर, असं बरंचसं काही. आता चला, रात्रीच्या जेवणाची वेळ आहे. रात्रीच्या जेवणामध्ये खरं तर कल्पनाने मला त्यांच्या साईडची विदर्भची आलू वांग्याची भाजी आणून दिलेली आहे. तर त्याच्यासोबत भाकरी किंवा भात हा ऑप्शन मी या दोघांसमोर ठेवला होता. तर आहोंचं म्हणणं आहे की मी जी काही काल सुरमई आणली आहे ना, तर प्लीज त्यामधले ना अर्धी सुरमई आत्ता कर, अर्धी वेनसडेसाठी ठेव आणि आलू वांग्याच्या भाजीसोबत भात बनवला ओनली तरी चालेल, बट मासे मात्र नक्की फ्राय कर. तर तेच मी करते. मागच्या वेळेला सुरमईचे तुकडे खूप छोटे छोटे झाले होते, म्हणून मी यावेळेला अगदी बजावून सांगितलं होतं की जरा मोठे मोठे पीस घेऊन या. तर यावेळेला भलतेच मोठे आणलेत, अगदीच मोठे. आता हा एक सिंगल पीस घेऊन मला तो फ्राय करावा लागेल. आणि हा काचेचा मिक्सिंग बाउल किती प्रकारे वापरता येतो बघा, मस्तच आहे. आता माझ्या हाताखाली तो किती टिकतोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला फिश फ्राय करून घेऊया. आणि फ्रायसाठी मी ट्रायप्लायचा पॅन नाही वापरत, कारण त्यामध्ये तो चिटकला जातोच. तर त्याच्यासाठी एखादं तरी नॉनस्टिकचं भांडं असायला हवं आणि आपण काही सतत हे फ्राय नाही करत, त्यामुळं ठीक आहे, थोडंफार वापरलं तर चालतं. म्हणून मग मी हा जो काही माझ्याकडे पॅन आहे, पॅन किंवा कढई म्हणू शकतो आपण त्याला, तर तो मी ठेवून दिला आहे. आहोंना दिवाळीच्या गिफ्टमध्ये हे मिळालेलं होतं, मी काही विकत घेतलेलं नाही नॉनस्टिकचं. बनवण्यासाठी अगदी सोपी आणि चवीला अगदी उत्तम लागणारी ही सुरमई फ्राय बनवून रेडी आहे. आणि ही भाजी मला कल्पनाने दिली आहे, आलू वांग्याची, विदर्भ स्टाईल. अगदी प्रामाणिकपणे खराखुरा रिव्ह्यू देणारा आमच्या घरातला हा माणूस. चला आता यालाच विचारूया आपण की सुरमई फ्राय कशी झाली आहे. टेस्टी खूप मस्त. अजून एक पाहिजे होतं, पण आता राहू दे. आहे अजून, बट आज नाही, उद्या परवा देते करून. चालतंय. सॉफ्ट झालाय, मस्त ना. कल्पना काकूने दिलेली भाजी पण खायची आहे. उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.